नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कृषी प्रदर्शनी अकोला येथे भरलेलं आहे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे हे प्रदर्शनी भरलेलं आहे। यामध्ये आपल्या अकोला जिल्ह्यातील ज्योती ऑइल मिलमधले जे ज्योती महल्ले राजंदा तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील आपल्यासोबत ज्योतिताई आहेत। यांनी आपला एक स्वतःचा घरगुती व्यवसाय सुरू केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी काही आपले प्रोडक्ट्स इथं दाखवलेले आहेत, प्रदर्शित केलेले आहेत। तर आज त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया प्रोडक्टबद्दल आणि तेच आपल्याला आता सांगतील की हे प्रोडक्टचा आपल्याला काय फायदे आहे आणि महिला हे घरगुती व्यवसाय कसा सुरू करू शकतात आणि याचे काय काय फायदे आहेत। मी कृषी विभागामार्फत PMFME योजनेअंतर्गत ही योजना घेतलेली आहे आणि यासाठी मला DRP मॅडम, गाडे मॅडम, चोरे मॅडम यांचं खूप सहकार्य झालं। आणि ही मोहरीचं तेल आहे, मी घरगुतीच मशीन घेतलेली आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल काढते। मोहरीचं तेल आहे, हे औषधीयुक्त तेल आहे आणि ओरिजिनल एकदम नॅचरल आहे, यामध्ये कोणतेही केमिकल वापरलेलं नाही आहे। हे तिळाचं तेल आहे। तिळाच्या तेलाचे काय फायदे आहेत? तिळाचं तेल मालिशसाठी खूप चांगलं आहे, लहान मुलांच्या मालिशकरिता आणि खाण्यासाठी पण खूप उत्तम आहे। यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे आणि एकदम ओरिजिनल आहे, शुद्ध। आणि हे शेंगदाणा तेल, हे पण एकदम शुद्ध तेल आहे। तसेच मी हे शेंगदाणा आणि तिळाच्या चटण्या बनवलेल्या आहेत, त्या पण खूप पौष्टिक आहे। यामध्ये कढीपत्ता, शेवग्याचे पान आणि धनिया सगळं पौष्टिक घटक ॲड केलेलं आहे, त्यामुळे मला प्रॉफिट चांगला मिळत आहे। आता तेलासोबतच याची सुरुवात तुम्ही कधी केली होती? 1 वर्ष झाले। 1 वर्ष झाले। आणि आता रिस्पॉन्स कसा येत आहे तुमच्या सोसायटीमधून, तुमच्या गावामधून? चांगला येतोय आणि मागच्या वर्षी पण मी प्रदर्शनीमध्ये स्टॉल होता आणि यावर्षी पण आहे आणि चांगला रिस्पॉन्स येत आहे आणि यामधून महिलांनी चांगला व्यवसाय करू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात। आता यासाठी तुम्हाला भांडवल काय काय लागलं? आता आपल्याला दिसत आहे की इथं बॉटल पण आहेत आणि पॅकिंगसाठी बॉटल्स आहेत, प्लास्टिक आहे। तर यासाठी तुम्हाला लागणारा खर्च आणि इतर जे तुम्हाला मसाले लागतात हे तयार करण्यासाठी, याचा सुरुवातीला किती खर्च येतो? 2 लाखापर्यंत खर्च येतो। त्यासाठी तेल काढण्याची मशीन आणि पॅकिंग मशीन, वजन काटा आणि बॉटल्स, लेबल वगैरे सर्व असं भांडवल लागतं। त्यासाठी आपल्याला शासन कृषी विभागामार्फत हे देते, लोन सँक्शन करते बँकेमध्ये आणि बँकेमार्फत आपल्याला सर्व लोन या मशिनरीज करता आपलं डायरेक्ट कंपनीमध्ये पेमेंट जातं बँकेतून कोटेशन दिल्यानंतर। आता आपण बघत आहे की इथं मोहरीचे तेल आहे आणि शेंगदाण्याचे तेल आहे आणि इथं तिळाचं तेल आहे, सोबत यांची शेंगदाण्याची चटणीसुद्धा आहे। तर यामध्ये त्यांनी घरगुती व्यवसाय सुरू करून चांगलं हे इन्कम सोर्स तयार केलेला आहे। आणि ही चटणी तुम्ही यामध्ये कोणकोणते हे इन्ग्रेडियंट वापरता तुम्ही? हे जे शेंगदाण्याचं तेल काढल्यानंतर जे DOC निघते, डेप म्हणतो आपण, त्यामध्ये शेंगदाणा ॲड करून आणि कढीपत्ता, शेवग्याचे पान, पुदिना असे जे आपण खाऊ नाही शकत, पण या चटणीमधून एकदम कोरडी चटणी आहे ही, 6 महिने पण खराब होत नाही आणि आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे चटणीला खूप डिमांड आहे आणि टेस्टी आहे। आता तुम्ही हा व्यवसाय घरगुती करताय तर तुम्हाला तुमच्या गावातून प्रतिसाद चांगला भेटत असेल आणि तालुक्यातून सुद्धा। तर आता तुम्ही म्हणजे कशी इन्कम करता, कितीपर्यंत तुमची प्रॉफिट वगैरे यामधून होत आहे सध्या? माझं सध्या सुरुवात आहे आणि मी कसं आहे जास्त लेबर वगैरे वापरत नाही आहे, तर माझं महिन्याला 20,000 रुपयापर्यंत इन्कम होतो। आणि यासाठी भांडवल किती लागते टोटल? भांडवल महिन्याला भांडवल काढून उरतात ना। अच्छा, हे 20,000 प्रॉफिट उरतो तुम्हाला? अच्छा, तर महिन्याला किती पॅकेट तुमचे तेलाचे किंवा चटणीचे विकले जातात? असं सीझन पाहून जास्त जातात। हिवाळ्यामध्ये तिळाचं, मोहरीचं तेल खूप जातं आणि बाकी मग सीझनमध्ये शेंगदाणा तेल नेहमीच जातात आणि चटण्या 12ही महिने जातात। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की घरगुती व्यवसाय सुरू करू शकतो। जर आपण महिला असाल तर घरामध्ये बसूनसुद्धा आपण छोटासा व्यवसाय करून अशा प्रकारे एक चांगली इन्कम जनरेट करू शकतो। आणि घरीच चटण्या बनवून मोहरीचं तेल, आपलं तिळाचं तेल हे तुम्ही घरीच, हां, बदाम तेल आणि जवसाचं बाकी
तेल तयार होते. तर या सर्व प्रकारचे तेल तुम्ही घरी बसल्या काढू शकता. यासाठी तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही हे चांगला व्यवसाय सुरू करू शकता. अवघ्या 2 लाखांचं भांडवल तुम्हाला सुरुवातीला लागणार आणि हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर तुम्ही फक्त पॅकिंगचे जे तुम्हाला हे लागतात भरण्या वगैरे आणि प्लॅस्टिक, त्याची फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागेल दर महिन्याला. आणि चांगला व्यवसाय मित्रांनो हे तुम्ही करू शकता. तर धन्यवाद काकू, चांगली माहिती दिली धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.